उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची स्तुती केली आहे, तर शरद पवारांवर जोरदार टीका केली। मोदींसारखं नेतृत्व जगात नाही असं म्हणत अजित पवारांनी मोदींचे गोडवे गायलेत। पुढे काय बोलावा ज्याचा त्याचा अधिकार आहे असं सांगत अजित पवारांनी सुळेंच्या विधानावर प्रतिक्रिया देणं टाळलं। आधी आपल्याकडे भ्रष्टाचारी मंडळींचं वजन होतं, मात्र आता आपण गप्प बसणार नाही, आता आपल्या खांद्यावर ओझं नाही असा टोला सुप्रिया सुळेंनी अजित पवार गटाला लगावला होता। त्यावर अजित पवारांनी मौन राखणं पसंत केले। लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लागेल असं विधान उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केले। कल्याण ग्रामीणमध्ये आयोजित मेळाव्यात ते बोलत होते। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तयारीला लागा असे आदेशही त्यांनी कार्यकर्त्यांना दिले। पंतप्रधान नरेंद्र मोदी तसंच भारत विरोधात केलेली आक्षेपार्ह पोस्ट अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। मालदीवच्या मंत्र्यांना भोगली। मालदीव सरकारनं आपल्याच 3 मंत्र्यांचं निलंबन केले। मालदीव सरकारनं मंत्री मरियम शेऊना मल्शा आणि हसन जेहान यांना निलंबित केले। लोकसभा निवडणुकीसाठी पुण्यात काँग्रेसची तयारी सुरू झाली आहे। पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीने इच्छुकांचे अर्ज मागवले। इच्छुक उमेदवारांना मंगळवारपर्यंत काँग्रेस भवन इथे अर्ज सादर करावे लागतील। सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला शेतकरी महिला सरकारी वस्त्रनिर्माण सूतगिरणीची काल निवडणूक झाली। यावेळी बोगस मतदान करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी टिप्प्याळी इथल्या महिलेवर गुन्हा दाखल झालाय। बोगस मतदान झाल्यावरून सत्ताधारी शेकाप आणि विरोधी गटात वादावादी झाली। मराठा समाजाला ओबीसी मधूनच आरक्षण मिळावं यासाठी लढणाऱ्या मनोज जरांगेंची कुणबी नोंद सापडली। बीडमधल्या शिरूर तहसील कार्यालयात मोडी लिपी संशोधन करणाऱ्या पथकाला जरांगेंचे वडील कुणबी असल्याचा पुरावा आढळलाय। यामुळे त्यांचा कुणबी प्रमाणपत्र मिळण्याचा मार्ग मोकळा झालाय, तर या नोंदीचा लाभ घेणार नसल्याचं जरांगेंनी म्हटलंय। मराठ्यांना आरक्षण द्यायला सरकार प्रयत्नशील आहे, तर काही जण टोकाचं बोलत मुंबईत यायची भाषा करतात। मात्र कायदा हातात घ्यायचा प्रयत्न केला तर कठोर कारवाईचा इशारा अजित पवारांनी जरांगेंचं नाव न घेता दिलाय। त्यावर अजित पवारांनी पोटातलं ओठावर आणलंच असं सांगत कारवाई झाल्यास मराठा शांततेत उत्तर देईल असं प्रत्युत्तर जरांगेंनी दिलंय। राज्यामध्ये मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष घडवला जातोय, महाराष्ट्रासाठी ही धोक्याची घंटा असं वक्तव्य मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पिंपरीतल्या नाट्य संमेलनाच्या व्यासपीठावरून केलं। महाराष्ट्र एकसंघ राहू नये यासाठी प्रयत्न सुरू आहेत, तरीही आपण गाफील आहोत, ही दुर्दैवी शोकांतिका असल्याचं राज ठाकरेंनी प्रकट मुलाखतीत म्हटलंय। पण मला एक नेहमी असं म्हणावंसं वाटतं की